Y'all ready for this? हाय, मी प्रणाली मोरे. प्राईम टाईममध्ये आज पाहणार आहात आपण मकाऊमध्ये रंगलेला 2013चा मिक्ता अवॉर्ड सोहळा. या सोहळ्याच्या निमित्तानं मकाऊमध्ये रंगलेली कलाकारांची रंगीत तालीम, दिमागदार सोहळा आणि सोहळ्याच्या निमित्तानं आम्ही केलेली कलाकारांशी विशेष बातचीत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या प्राईम टाईमच्या विशेष भागामध्ये मकाऊमध्ये रंगलेला मिक्ता अवॉर्ड सोहळ्याच्या विशेष सफरीला. महाराष्ट्र कलानिधी प्रस्तुत 2013चा म्हैसकर मिक्ता अवॉर्ड सोहळा यंदा मकाऊमध्ये रंगला आणि या सोहळ्याची संपूर्ण जबाबदारी होती ती या सोहळ्याच्या संयोजन समितीवर. अर्थातच ज्यामध्ये होते दिग्दर्शक निर्माते महेश मांजरेकर, अभिनेता सुशांत शेलार, संगीतकार राहुल रानडे आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी. सोहळ्याच्या निमित्तानं येणारं दडपण आणि सोहळा दिमाखात पार पडल्यानंतर चेहऱ्यावर येणारं समाधान या साऱ्यांनीच आमच्याशी शेअर केलं. यंदा मिक्ताच्या निमित्ताने आपण आहोत मकाऊमध्ये आणि मिक्ताचं जे खास संयोजन करतात ती टीम आपल्यासोबत आहे. चंदूजी, दरवर्षीप्रमाणे यंदाही मिक्ता मकाऊमध्ये होतोय, पण यंदाचं स्वरूप कसं थोडंसं वेगळं वाटतंय असं एक आखणी पाहिली तर काय एकंदरीत आहे आगळं वेगळंपणाचं? नाही, आखणी म्हणण्यापेक्षा असं असतं की ज्या वेळेला आपण चौथं वर्ष म्हणतो तेव्हा आदल्या वर्षीचाच कार्यक्रम परत करण्यात काहीच मतलब नसतो. आपण दरवेळेला एक नवीन संकल्पना घेऊन काम करत असतो. यावेळेला रेग्युलर आपलं ऑडिटोरियम नाही आहे. आपण एका मोठ्या 5 स्टार हॉटेल, 5 स्टार कशाचं आहे, 50 स्टार हॉटेलच्या मोठ्या एका बॉलरूममध्ये आपण क्रिएट केलं आहे सगळं आणि आपली स्पेस त्याच्यामध्ये फार मजा येईल काम करायला. त्यामुळे त्याचं दुहेरी वातावरण आहे आणि स्किट्स, डान्सेस किंवा जो एक TV शोसाठीचा एक स्टफ असतो तो सगळा आहेच आहे. पण त्याच्या लिखाणाच्या संकल्पनेमध्ये आणि यावेळेस नाना पाटेकर आणि शरद पवार यांना पण गर्व महाराष्ट्राचा देश असल्यामुळे त्याची एक मजा आहे. एक राजकीय आणि सामाजिक साहित्यिक क्षेत्रातला योगदान असणारा माणूस, एक सांस्कृतिक क्षेत्रातला माणूस, या दोघांचं कॉम्बिनेशन मिळून आणि आपले बाकीचे पुरस्कार जे या वर्षभरातल्या नाटक चित्रपटांचे, असा हा सोहळा आहे. त्यामुळे यावेळेस दीपाली विचारे कोरिओग्राफी करते आहे. त्याच्यानंतर सचिन मोटे, प्रवीण तरडे, ऋषिकेश जोशी ही माणसं लेखन करत आहेत आणि जवळपास 75 ते 100 या रेंजमध्ये माणसं स्टेजवर येणार आहेत आजच्या पूर्ण 4 तासाच्या 3.5 तासाच्या बिलकुल रंगारंग कार्यक्रमामध्ये. त्यामुळे मजा येते आहे. आत्ता या क्षणाला ती मजा आमच्या चेहऱ्यावर दिसत नाही आहे, कारण ते संध्याकाळी जेव्हा होईल आणि जेव्हा त्याचं सगळं शेवटचं सुरू असतं तेव्हा जर आमचं सगळ्यांचं BP मोजलं तर ते जवळपास 50, 40, 30 वगैरे असं असतं. इथल्या टेम्परेचर इतकंच. सुशांत, दरवर्षीप्रमाणे कलाकार म्हणून तू येतोस, पण यावर्षी एक मोठी जबाबदारी तुझ्यावर आहे आणि ती जबाबदारी पेलताना कुठेतरी दडपण किंवा कुठेतरी एक्साइटमेंट, काय एकत्रित तुझ्या भावना आहेत? नाही, दडपण बिडपण अजिबात नाही. फक्त ही जबाबदारी घेताना खूप मजा आली आणि मला तो एक कॉन्फिडन्स नितेश राणेंनी दिला होता की तू काय टेन्शन घेऊ नको, आपण ते करू. आणि त्या कॉन्फिडन्सनेच मी आलो, कारण ही सगळी मोठी मंडळी, सगळी सिनियर्स मंडळी आहेत आणि माझे सर आहेत, चंदू सर, राहुल दादा आहे. त्याच्यामुळे तसं काही दडपण नव्हतं की यार शो कसा होईल किंवा काय कसं होईल. फक्त आम्हाला इथे येऊन इकडची जी व्यवस्था करायची होती आणि या सगळ्यासाठी जे स्पॉन्सरर्स असतात ते सगळे खूप महत्त्वाचे असतात. सो महाराष्ट्र कलानिधी प्रेझेंट्स म्हैसकर मिक्ता मकाऊमध्ये जो होतो आहे त्या सगळ्या स्पॉन्सरमुळे हा यशस्वीरित्याने पार पाडतो. कारण हे एकट्याचं काम नसतं कोणाचं, याच्या मागे खूप माझे सगळे मित्रमैत्रिणी आणि सगळेच जण, एक फॅमिली आहे मिक्ता. आणि महेशदादांनी ही जबाबदारी खूप विश्वासाने माझ्यावरती टाकली आहे. ती मी घेतली आहे का तर माझ्याबरोबर ही सगळी 300 मंडळी आहेत आणि तो एक कॉन्फिडन्स मला आहे म्हणून मी ती घेतली. संगीत संयोजन म्हटलं की राहुल रानडे, काय नेमकं खास आहे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने संगीत संयोजनाची बाजू? नाही, यावेळेस मी संगीत संयोजन इनफॅक्ट अजित परब करतो आहे आणि मी चंदूला मदत करतो आहे की त्या सगळ्या शो उभा करण्यात. त्यामुळे आणि नुसतं काय होतं की चंदू आणि माझ्यावर अशी जबाबदारी येत नाही की आजचा शो कसा होईल ते बघा. ते 300 लोक जे येणार आहेत ते आले, त्यांचं काय दुखलं खुपलं, त्यांना काय हवं 3 महिने आधी आणि नंतर संपते 2 महिन्यानंतर. खाल्लं कुठे गेलेत, हरवलेत, त्यांची कोणाची भांडणं झालेत, कोणाची भांडणं सोडवायचे. मामा आहेत
हे मामा आहेत मामा. मुलीचे मामा. तर इथपासनं सगळं करायला लागतं आणि त्यामुळे चंदू सर याला म्हणतात कारण तो तसा डिसिप्लिनरी आहे. माझ्याकडे बघूनच लोक थोडेसे घाबरतात मला वाटतं. त्यामुळे ते डिसिप्लिन हा थोडासा एक भाग लागतो कुठल्याही ग्रुपमध्ये, तो लागतोच. आणि आता 300 लोकांचा ग्रुप, त्यामुळे प्रत्येकाच्या तरा वेगळा, प्रत्येकाचे स्वभाव वेगळे. मला असं वाटतं की प्रोग्राम करणं हे महत्त्वाचं आहेच, चांगला प्रोग्राम करणं, कारण तो देशभर लोक बघतात. त्याचबरोबर तो प्रोग्राम चांगला व्हायला ही सगळी लोकं चांगली वागणं आणि चांगली राहणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे ते करण्याच्या जबाबदारीसुद्धा आम्ही घेतलेली आहे आणि तशी ते आम्ही पार पाडायचा प्रयत्न करतोय. आत्तापर्यंत सांस्कृतिक सगळं नागरिक शास्त्र ज्याला म्हणतात ना. आत्तापर्यंत सगळं व्यवस्थित झालं आहे. आता शो व्यवस्थित झाला की आमची जबाबदारी संपेल. नक्कीच आणि शो मस्त होईल या आमच्या खूप खूप शुभेच्छा. कॅमेरामॅन राकेश नेरुरकरसह प्रणाली मोरे, साम टीव्ही, मकाव. मकावच्या नाईट लाईफमध्ये रंगलेली 2013च्या मिक्ता अवॉर्ड सोहळ्याची ही कलरफुल जर्नी अशी सुरू राहणार आहे. पण इथे घेत आहोत आपण एक छोटासा ब्रेक.